लक्षात आहे तुमच्या? इतकं त्या ठिकाणी ते अभ्यास करायचे. आणि ज्यावेळेस भारताची त्या ठिकाणी राज्यघटना बनवायची होती, राज्यघटना बनवत असताना जवळपास जगातील 60 देशांच्या राज्यघटनेचा त्यांनी अभ्यास केला. किती? 60 देशाचा राज्यघटनेचा अभ्यास केला. आणि एवढा अभ्यास करून त्यांनी आपल्या भारताची जगातील सर्वात मोठी त्या ठिकाणी राज्यघटना त्या ठिकाणी काय केली? बनवलेली. जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना जर कोणी जर त्या ठिकाणी तयार केली असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि आज त्याच संविधानावरती सगळ्यांना समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यांचं त्या ठिकाणी रुजवून झालेलं आहे. आणि सगळ्याला न्याय देण्याचं काम, स्वातंत्र्य त्या ठिकाणी देण्याचं काम त्या ठिकाणी ते संविधान आज देखील करत आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार त्या ठिकाणी आज पण आपल्यामध्ये आहेत. त्यांचं संविधान या ठिकाणी आज पण त्या ठिकाणी आहे. आणि त्यांच्या विचारावरती आपण या ठिकाणी पुढे जात आहोत. आणि म्हणून तुम्ही मुलं आहात, तुम्ही मुलांचे त्यांच्या याच्यातून एकच त्या ठिकाणी ते कसे शिकले, त्यांनी त्या ठिकाणी कसा अभ्यास केला, ह्याच विचार त्या ठिकाणी तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि आपल्यालाही आपण शिकून त्या ठिकाणी कसं मोठं होऊ, कारण शिकल्याशिवाय त्या ठिकाणी माणूस मोठं होऊ शकत नाही. एक जर गरिबातून त्या ठिकाणी पुढे जायचं असेल तर त्या ठिकाणी एकमेव शस्त्र कोणतं आहे? शिक्षणच आहे. आणि म्हणून आपण देखील त्या ठिकाणी शिकलं पाहिजे, शिकून त्या ठिकाणी मोठं व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की शिका, त्या ठिकाणी शिकल्याशिवाय त्या ठिकाणी प्रगती होऊ शकत नाही. आणि म्हणून शिक्षण हे फार त्या ठिकाणी काय आहे? महत्वाचं आहे. असा एक मोलाचा संदेश त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि एवढं बोलून माझं बोलणं संपतो. जय हिंद, जय भारत.